डॉक्टर झाल्यावर खऱ्यानं पैसा आहे, मग करून टाका पोर डॉक्टर. त्याचा मेंदू चेक करा. बावळाटवाणी कुठेही घालीत नका नुसतं बावळाटवाणी. त्याला 58% मार्क पडले इन बिन 12वी सायन्सला. किती 58. ते 8च्या तरी लायकीच आहे का 58चं म्हणलं. पण त्याचा बाप म्हणला येडेपणा करू नको, आपलं थोडं वर चालतंय. पण तू डॉक्टरच होय, हात लावला का 35. ते केलं डॉक्टर. आता ते क्वालिटीचं डॉक्टर झालं का क्वांटिटीचं? क्वांटिटी येणार डॉक्टर झालं ते. त्याला बेजाच नाही ना. मग त्यानं हॉस्पिटल टाकलं का पेशंट गेलं, कानात वायरी, स्टेथोस्कोप, झोपा. माणूस गेला का लगेच झोपा. डोळे दाखवा, कान दाखवा, नाक दाखवा, पालथवा, उताना व्हा, सरळ व्हा, काय का पहा काय होतं तुम्हाला. मग एवढा टाइम व्यायाम चालू होता. आणि सगळं झालं का सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परदिवशी परत या. आणि परदिवशी गेलं का खाटाचा अंदाज घ्यायचा. खाट मोकळी दिसली का थांबून घ्या. खाट नाही मोकळी ठेवायची, कोणीतरी पडेलच पाहिजे खाटावर. ही लोक होळीला दिवाळीला हॉस्पिटलचं उद्घाटन करतात, 4था मजला कसं काय 6 महिन्यात होळीला. आणि त्याला अजून एक शक्कल काढली डॉक्टरांनी या 4-5 वर्षात. ती अजून कोणत्या डोक्यातच नाही आली. तुमच्याकडचं पेशंट माझ्याकडे पाठवायचं ना 1000 तुम्हाला ते पाठवून मी लुटीतो ना. कसं लुटायचं तू नको. अजून एक 3री मेक काढली डॉक्टरांनी. काय शेतकऱ्याने बायको बाळणपणाला नेली. एक तर शेतकऱ्याची बायको म्हणजे त्याचा निमा आधार. शेतकऱ्याचा अख्खा जीव कोणात? बायकोत. बरं शेतकऱ्याचा अख्खा परपंच कोण करते? बायको. डॉक्टर बरोबर त्याच्या कपड्याचा अंदाज करतो. अरे पायजाम्यावाला धुवायला हरकत नाही. बायको चेक करून आली का डॉक्टर बाहेर आल्याबरोबर लगेच तोंड बारीक करतो. डॉक्टर कळा येणार त्या बाईला, मग तोंड बारीक करतो डॉक्टर. आणि डॉक्टर फक्त एवढंच म्हणतो त्या माणसाला, अवघड आहे, प्रयत्न करू पण तयारी ठेवा पण आडवंच आलंय. आणि या 7-8 वर्षापासून जवळजवळ सगळी पोरं आडवीची येतात. मग आजमध्ये रेंज नाही का काय, पण पोरं आडवीची येतात. आडवी आली का यांनी 4 टाके घातले का 20,000ला घातलाच. डॉक्टरने डॉक्टरचं पोर डॉक्टर करावा यापेक्षा करू नये. आता हे दोन्ही सुंदर पाखोरे, यांचा पोर या पाखोऱ्याच होईल. डोक्यातून काढून टाक, तो येडा होऊ शकतो. कीर्तनकाराचं पोरगा कीर्तन, माझं पोरानं कीर्तन करावा हे मी डोक्यात सुद्धा नाही आणायचं. माझं बुंगलं त्याचं बुंगलाच. आपली जादूची कांडी चालली त्याची चाललंच असं नाही. तो डीजेचा मालक होऊ शकतो, त्याला काय. नाही जगात एकच माणूस आहे महाराज, एकच माणूस अख्ख्या जगात का जे बापाला जमलं तेच पोराला जमतं. अख्ख्या जगात एकच माणूस पुढारी. एक दमलं का दुसरं उठलं, बाकी दुसरं नाही. डॉक्टरचं येड, मास्टरचं पेट्रोल पंप लुटाय गेलं, जेलमध्ये गेलं. काय कर गावठी भाषेत समजा तासाच्या बाहेर पडलेलं बी वळपायला तकलीफ करतं. पण 5-6 लई. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोला. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 हातावर नंबर लिहून घ्यायचे, घरी गेले उचकायचे. लबाड का खरंय. मुडा हुनी बीज काढिले, निर्वाणी भूमी पेरिले, ते सांडी विखुरी गेले ते काही. माणूस तयार करते बरं का पटकन. माणूस तयार करायचा, जन्माला घालायचा, मरून दाखवायचा, वर नेऊन घालायचा, खाली आणून द्यायचा आणि मग कीर्तन संपवायचं. हा पै श्री संघ समती दिला मुलगा. उदाहरण पुलश्य नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संघ केला तर हिरण्यक्ष नावाचा आपलं रावण जन्माला आला. हिरण्यकश्यपूने नारायण म्हणत संघ केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला. अशी बोगसगिरी चालत नाही. महिला म्हणतात गरोदरपणामध्ये स्त्रीला जो पदार्थ जास्त आवडतो तोच बाळाला आवडतो. काही पोराला भात लय आवडतो, त्याच्याही भात खायची. पण काही पोरांना नुसता रस्सा आवडतो लिंबू पिळून. त्याची आई एकही म्हसोबाची जत्रा सोडित नव्हती. लिंबू पिळून रस्सा आणायची. मग इक्वालिटी टाईट का म्हणून आली. चला आता बाळ बनवून दाखवायचं बरं का पटकन. पहिल्या महिन्यात डोकं येतं, बनणंच दाखवतं. लिहूनच घ्या, आयुष्यात काम येईल तुम्हाला. सोनोग्राफी नाही काय नाही, एवढंच लिहून न्यायचं. चला पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात,
तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, लिंग आणि नख तिसऱ्या महिन्यात, म्हणून तिसऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सोमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. किती महिना लागला आता. चला गड्यांना चौथा लागला, घ्या लिहून आता. आता ऐका भारी. पहिल्या महिन्यात डोकं येतं, बनवून दाखवतो. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, पाचव्यात त्वचा येते, पाचव्यात त्वचा येते, सहाव्यात बाळ फिरायला लागतं. ते उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतो आणि ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होते. याला अजिबात फायली बिली घेऊन बोंबलं तिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात ज्ञान पंपावर विसरून या. एकानं बायको फिरायला नेली, पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली. 3 वेळा बायको जवळून गेला तो. बायकोच ओळखू येईल. म्हणजे इथून पुढे बायको फिरायला यायची म्हणजे पहिला साडीचा कोपरा थोडा कापून खिशात ठेवायचा. मॅचिंग आहे का पपेजा आहे, नाही तर गेली पपेजा. हो, आणि बायको लोक पेट्रोल पंप भरताना आतमध्ये येत नाहीत पंपावर. बायकोला रोडवर उभं करतात का? बोर्डला लिहिलेलं असतं पंपावर, ज्वालाग्रही पदार्थ जवळ आणू नये. कवा भडका घेतील, मग बायको बाजूला का म्हणतो लोक भडका. चला पटकन बरं का, आता बाळ बनवून दाखवतो. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, पाचव्यात त्वचा येते, सहाव्यात बाळ फिरायला लागतं, सातव्या महिने बाळाला सप्त धातू येतात, 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं आणि 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं तर स्मरण होतं. पुरावा त्या मारकळी मंडळी, महाराज मंडळीसाठी पुरावा. मातेच्या उदरकोरी पथुरविष्टेच्या दात्री उकडून 9 मासावरी. आणि बाळ बाहेर येताना तिथे आजीबाई लागते आणि बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हातवाला करते, गार पाण्यानं आजीचा करावा लागतो तो. आणि तो बाळावर शिपडलं का ते काट सावध होतं आणि सावध झालं का ते म्हणतं क्याव क्याव, म्हणजे मी काही करीन तुला काय घेणं, मी आता बाहेर आलो, मी आता बाहेर आलो. आणि बाळ बाहेर आल्याबरोबर कागद आणि पेन काढा. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाची आगावा आलिया, जन्ममृत्यूच्या सोहलिया आणि ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपडावर सटवी लिहायला येते, पूर्वी सटवी लिहायला यायची म्हणून तर बाळ 5वीच्या दिवशी बाजे खाली घेऊन झाकून ठेवायची. आता हे 15-20 वर्षापासून सटवी येत नाही. सटवीने ते बंद करून टाकलेलं यायचं. आता तिच्या डोक्याच्या बाहेर झाला होता. आता सगळ्या बाया बाळा ती नव्हत्या हॉस्पिटलमध्ये आणि औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग बाळाच्या कपड्यावर कोण लिहितं? ही नर्स बिर्स ना, ते नाही पांढरे कपडेवाली. मग बाळानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसतात, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बी लागलं तर भाताच्या डाव्या बाटलीच बसली. बाळाच्या कपड्यावर सटवी लिहायला येते, पुरावा. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केलं ना मोडेगा, त्याच्या कपड्यावर सटवी येते. मग त्या बाळाला आजी मांडीवर घेते आणि त्या बाळाला नाव आजीनं ठेवायचं असतं. नाव आजीनं ठेवायचं. हे वाढदिवस बिडदिवस, हे वाढदिवस हे आत्ता आलेत महाराज. हा एक नवीन आयटम निघलाय 15 वर्षापासून. नाही ते पहिलं नव्हतं कोणी. पहिलं जन्मतारखाच बोगस होते तर कोणचं काय होईल. आता तुमच्या माझ्या जन्मतारखा खरं सांगा ओरिजिनल आहे का? आपल्याला शाळेत कधी घातलं, लबाड बोलायचं नाही. आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बे वाटत होतं, घ्यावा का नाही बुवा गडी. गुरुजी म्हणायचा इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागल. आपल्या वेळेस काय कॅलेंडर होतं. मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं, आपल्या आईचा ठोक ताळा. भाऊ ज्या वर्षी लय पावसाळा झाला त्या साली थोरला आणि तुझ्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा. आणि वड्याला पाणी आलं तुझ्या बापा आखेरात आंब्यावर आलाकला त्या साली ठकी. आणि तांबड्या गायला काळा गोरा झाला त्या साली गंगी. गुरुजी म्हणलं आता कालवडून वासरू सापडू कुठं. मग गुरुजी नावाचा प्राणी पहिल्यापासून हुशार. मग त्याने ते बसवले 1-6 ते 15-6. ज्यांच्या ज्यांच्या जन्मतारखा 1-6 ते 15-6 आहे. हे सगळी गुरुजीनं केलेली ऍडजस्टमेंट आहे, जनरल रजिस्टर. नाही तर कायचा वाढदिवस काय हे आता निघलं एवढं. काही काही माणसं तर 2दा करतात वर्षातून. हे नाही. चला बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं आणि आजीनं त्याला नाव ठेवलं. कसं ठेवलं ऐका. अध्याय नंबर 17 नंबर लिहून घ्या ओवीचा. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजली या बालकाशी
नाम नये तयापाशी आणि मारिल्या नावे हाका ओ देत उठे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं आणि त्याला श्याम हे नाव ठेवलं. तो बाळ तयार झालं बाळ तयार. मग आता त्याला देवानं दिल्या 14 गोष्टी. आता शिक बाळ बाहेर आलं बरं का, आलं. आता त्याला किती गोष्टी दिल्यात? 14. पटापटा मोजा. 1 हात, हात हात फक्त माणसाला. मग आता हाताचा वापर काय? पानं पिसणं. ऐका हाताचा वापर. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने. फायनल. हात 1 माणसाला 14 आहेत बरं का. 2 बोलणे आणि नीट बोलावा. शक्यतो बोलूच नाही. एखाद्याने गाडी घेतली ना, हसावं, चांगलं झालं. हप्त्यावर घेतली असं. एखाद्याने लय हुंडा घेतला, पुरीत खोड असेल, अरे पण तू गप ना. एखाद्याने घेतलाच नाही, लफडा असेल, उरफटच. नीट बोलायचंच नाही. नीट बोलायचं नाही. बोलावं तर एक वाक्य सांगा, फायद्यातच बोलावं. नाही तर थोरल्याच्या पोराचं सुपारी फुटली, लग्न जमलं, धाकटा काय बैठकीला नव्हता. मराठ्याचा वाटतो. ती काय बैठकीला नव्हतं, ती गावाला पाणी भरीत होतं. आणि पाहुणे गण लावून त्याच्याच बांधाने गेले. तो खांद्यावर खोरं घेऊन पाहुण्याला नव्हतं, राम राम इकडं कुठं. पाहुणे म्हणले आपली पोरगी दिली तुमच्या भावाच्या पोराला. त्यानं एकच शब्द म्हणायचा, चांगलं झालं. विषय मिटला. आता भावाभावांचं जमत नाही, माझ्या नाही तुमच्या नाही, घरोघर मातीच्या चुली. पाहुणे कुठं त्याच्यातून सुटले. फक्त एवढं म्हणायचं घराकडे त्याला चहा घेऊ. हा पाहुण्यांना तिथंच म्हणला, आमच्या भावाच्या पोराला तुमची पोर पहा बरं. म्हटलं लगीन एकच लगीनच मोडून मोकळा झाला. डीपी जळाली, गहूच वाळून गेला. ती वाईट करू नये. एक पाया पडून वाक्य सांगा, आयुष्यात चांगलं करता आलं नाही ना महाराज, ते कधी करू नका. पण चांगलं करणाऱ्याला चांगलं करणं चांगलं होत असेल तर केल्याशिवाय राहू नका. वाईट करूच नाही कोणाचं. जुनी आजीबाई सांगायची आमची 9 साडीतली, कुणाचंही चांगलं व्हावं त्याच्या मागं आपलं व्हावं. वा. जुन्या आजीबाईला जर विचारलं ना आपल्याला मुलगी त्या घरात यायची आहे, तर आजीबाई काय म्हणायची माहिती का, भाऊ त्यांचं नामचं जमत नाही, पण माणसं नंबर 1 आहे, नाव ठेवायला जागा नाही, देऊन टाक, शेवटी नशिबाचा भाग. आजीबाई शिकलेली नव्हती, पण विचाराची पातळी किती मोठी होती. त्यांचं नामचं जमत नाही भाऊ, जाणं येणं नाही, बोलणं नाही, पण माणसं नंबर 1 आहे, शेवटी नशिबाचा भाग. आता माणसं म्हणतात तुम्ही पहा अजूनही बी नावंदर, झवर, खटोड, शर्मा, वर्मा यांचे भाऊ जर वायले निघले ना, तर फक्त मध्यभागी भीते. इकडं वस्तू जर मिळाली नाही तर तो म्हणतो इकडं घे. कोणचं दुकान आहे? आपला काय म्हणतो माहिती का, कुठंही घे. शिरूरलाच आहे, पण मलठण मध्ये घेऊन. म्हणजे आपल्या लोकांचे निगेटिव्ह विचार आहेत, इतरांचं तसं नाही. ऐका पुढं. आता हात 1 झाला बरं का. तशी हात 1 बोलले 2. एकच वाक्य द्रौपदी बोलली आंधळीची पोरं आंधळी, महाभारत घडलं. एकच वाक्य सीता बोलली लक्ष्मण भाऊजीची आरती माझ्या रामाला तुम्ही सापडायला जात नाही, त्या आरती माझ्या तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे. महाभारत रामायण उलट फिरला. हात 1 बोलले 2. बोलले 2 किती झाले? 2. किती शिकायचे? 14. 3 हात 1 बोलले 2. 3 हसणे. हसणे आणि हसत जा. पाया पडून सांगतो, सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे. हसत जा. माझं कीर्तन ऐकलं ना, माझं 6 महिने सर्टिफिकेट न्यायचं आपल्याकडून. त्याला अटॅक आणि BP नाही. मोकळा हसतो घरी गेलो होतो एकटा. आणि हसत जा महाराज. देवाने दिलेली देणगी हो. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज, काही धोका नाही. हो. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात, आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात. माणसं डेंजर असतात. हात 1 बोलणे 2 आणि हसत जा. आणि पाया पडून सांगतो, आज हसू गेलं म्हणून ऐका, माणसांना कॅन्सर राहिला नाही. आज कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे, पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे का नाही? बोला. आहे कॅन्सर नाही, पोलिओ नाही. आज 3च रोग आहे लोकांना. 1 शुगर,
कीर्तनात बसलेले 70% पेशंट आहेत नाही सकट शुगर 2 BP 3 अटॅक. आता यांची कारणं आहे का आणि औषधं आहे का? शुगर का वाढते शुगर? कोणताही वाईन प्रॉडक्ट कोणताही वाईन प्रॉडक्ट बिगर अल्कोहोलचा तयार होऊ शकत नाही. यावर तुमचं मत काय? तुम्ही हा म्हणा नाही म्हणा. कोणतीही दारू घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरशी घ्या, इंडिका घ्या, 90 घ्या, देशी घ्या, वड्याची घ्या, संत्री घ्या, मोसंबी कोणती घ्या, तिच्यात काय? आणि कमी वयातली माणसं व्यसन करायला लागल्यामुळं ते अल्कोहोलचं प्रमाण शरीरात वाढलं. जसं ऊसाची जी साखर आहे, ऊसाची यस म्हणा यम म्हणा, ही साखर कशी आहे? जर कोणी शिकलेलं असलं तर ध्यानात येईल. त्या साखरेचं सूत्र असं आहे, साखर कारखान्यातले कोणी असले तर C12, तिथं सूत्र सांगतो तुम्हाला, C12 H22 आणि O11 अशी साखर येते. तिच्यात कार्बन 12 आहेत, हायड्रोजन 22 आहेत आणि ऑक्सिजन 11 आहेत. अशी जी साखर आहे तिच्यात 2 प्रकार आहेत, सुक्रोज आणि फ्रुक्टोज. अशी जी क्वालिटी आहे तिच्यात अल्कोहोल आहेच. कमी वयात भारी ब्रँड घेतल्यामुळे शुगर वाढते. याच्यावर तुमचं मत काय? मग एकानं मला कीर्तनात शंका घेतली, दारुड्याला शुगर होती का? असं नाही. बाजरीची भाकरी सतत खाणारालाही शुगर वाढते का? तिच्यातही शुगर आहे. बाजरीत तर जास्त शुगरीचं प्रमाण आहे, बाजरीमध्ये सुद्धा शुगर आहे. मग शुगर वाढते. कारण आता अटॅक का येतो माणसाला, किंवा माणसं अटॅक घेतो, किंवा माणसं BP का वाढतो? तर ह्या 5-6 वर्षात माणसं बोलायची बंद झालीत, बोलत नाही. पाया पडून सांगतो बसणाऱ्या सगळ्या माणसांना, तुमच्या माझ्या मनात जे दुःख असेल ते कुणातरी पुढे प्रगट करीचा, दाबून ठेवू नका. नाही दाबून ठेवू नये, ते कुणातरी पुढे प्रगट करत जा. मग काही माणसं एकटेच का म्हणून बोला त्या म्हातारी माणसं पहा बैलाशी बोलत्या, म्हातारी कुत्रेशी बोलती, मांजरीशी बोलती, बोलत जा आपलं दुःख. आता हे काय झालं, ह्या मोबाईलमुळं माणसांचं बोलणं बंद झालं. माणसं बोलतच नाही. प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत गुड्डीची गेम आहे, एका खोलीत पप्प्याची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय यांनाच माहिती. पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे. बोलणं बंद. पूर्वी एसटीत गालका व्हायचा.